नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे महेंद्र निकम ऑफिशियल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर ही गाडी ज्या शर्यती गटात ज्यांच्या नावावर पळते ते असे श्री गणेश प्रसन्न कुमारी वीरा अमित शिवणकर खर्शी, संदीप शेठ कुडाळ आणि बाबू शेठ मर्डे यांच्या नावावर ही गाडी पळते. तर चला आपण मुलाखत घेऊ या सोन्या वासराची, ज्याने काल तालुका कोरेगाव होलेवाडी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मानकरी बक्षीस मिळवलेले आहे. चला तर घेऊ आपण मुलाखत. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मर्डे या गावात. काल तालुका कोरेगाव होलेवाडी या ठिकाणी आपला हे सोन्या आदत वासरू त्याने काल 1 नंबरचा मानकरी केला आणि 24 तारखेला देगावला 2 नंबरचा मानकरी. या 1 महिन्यात त्याने 6 गुलाल घेतले. 1-2-1-2 असे गुलाल घेतले आणि नावारूपाला आलेलं ह्या मर्डे गावातील परंपरा असलेलं बगाडाचं गाव मनुष्याने ओळखलं जातं. आणि या मर्डे गावातील शर्यतीचा नाद हा पहिल्या परंपरेनं काळानुसार जास्तीत जास्त वारसा हा या मर्डे गावाला लाभलेला आहे. अशा या मर्डे गावाचं नाव आज हे सोन्या नावाचं वासरू, हे पिल्लू असं नाव हे नावारूपाला आणत आहे. आणि मर्डे गावाचं हे नाव पहिलं ज्या परंपरेनं मर्डे गावातील बगाड असेल किंवा उत्सव असतील, शर्यती असतील, या मागच्या 5-6 वर्षात शर्यती कोरोनाच्या काळात बंद होत्या. त्याच्या अगोदर परंपरा आहे या मर्डे गावाला की मर्डे गावात दरवर्षी दर यात्रेला बगाड आणि यात्रेच्या निमित्ताने शर्यती ह्या होतात. अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. ज्यांचे नाव बाबू आहे. तर ह्या बाबू बालाचे मालक यांची आज मुलाखत घेणार आहोत. तर ते बाहेर गेल्यामुळं थोडंसं आपण पैलवान विशाल शिंगटे मर्डे आणि धनंजय बोडरे यांची आपण मुलाखत घेणार आहोत. तर आपण ह्यांना काय प्रश्न विचारणार आहोत आणि यानंतर तुम्ही प्रेक्षकांनी दाद द्यावी. मुलाखत जबरदस्त होणार आहे. तर नमस्कार. तर विशाल दादा, तुम्ही सांगा ह्या सोन्या बैलाला किती वर्षापासून, आता हा किती वर्षाचा खोंड आहे? आता हा 20 महिन्याचा खोंड आहे. 20 महिन्याचा आदत वासरू. हा, घरच्या गाईचा आहे. बर. आपण बाबू शेठ चव्हाण आपण त्यांना दिलेला आहे. वीरा अमित शिवणकर, बर, डॉक्टर बर, संदीप शेठ तोडकर, बर. हे आम्ही ग्रुपमध्ये यांच्या नावावर गाडी पळते. बर. बाबू शेठ चव्हाण, बाबू शेठ वीरा अमित शिवणकर आणि संदीप शेठ तोडकर कुडाळ अशी या नावावर गाडी पळते. बर. मग आता ह्या वासराला आता ह्या 20 महिन्याचं वासरू आहे. तर ह्याच्या अगोदर कधी पळवला नव्हता का तुम्ही? ह्याच्या अगोदर सराव चालू होता. 11-12 महिन्याचा झाल्यापासून. बर बर बर. मग आता सराव चालू होता म्हटल्यावर आता ह्या एका महिन्यात किती 7 गुलाल झाले? हो, एका महिन्यात 7 गुलाल. आणि ते पण किती नंबर? 1-2 नंबर. 1-2 नंबरनं. आता देगावचा 2 नंबर केला. देगाव. आणि आता होलेवाडीचा काल 1 नंबर केला. 15 दिवसापूर्वी रुई कोरेगाव तिथं पण 1 नंबर केला. अच्छा, 1 नंबर केला. मग ह्याला ते शिकवण वगैरे कशी काय तुमची? शिकवण आता आमच्या ग्रुपमध्ये खर्शी, कुडाळ आणि मर्डे आमचा शर्यत ग्रुप मोठा आहे. अतुल काका जाधव, प्रवीण दादा रोकडे यांचे सांबर पाळतात. 2 छोटा सांबर, मोठा सांबर. आणि आमचा मोठा बैल पण आहे रायफल म्हणून, पुण्यातून घेतलेला. तो पण टॉप मध्ये पळतो. अशी 5-6 बैल आता आमच्या ग्रुपमध्ये आहेत. बर. 5-6 बैल. मग आता ते काल ह्याच्या बरोबर कुठला होता बैल? काल ह्याच्या बरोबर आमच्याच अतुल काका जाधव यांचा आणि प्रवीण दादा रोकडे यांचा छोटा सांबर. पण ते काल तर ह्याची होती ना आपली आदत आणि बैल. आदतनं एक बैल. हा आदत आहे. आणि तो बैल. मग आता ह्या वासनाला तुम्ही म्हणजे असं एवढं एका महिन्यातच 5-6 गुलाल केलं म्हटल्यावर तुमचं हे नाव मर्डे गावाचं तर नाव पहिलं आहे शर्यतीच्या बाबतीत. आणि आता तर जास्तीत जास्त महाराष्ट्रात गाजणार, जगात नाव गाजणार.
आणि लाईव्ह P3च्या माध्यमातून तर सर्व 14 देशात कळतं. 14 देशात कळतं. हा. मग आता तुम्हाला काय वाटतं बाबा ह्याच्याकडून अजून अपेक्षा काय ठेवू शकतात तुम्ही? अजून अपेक्षा म्हणजे आता बच्चा आहे, हळूहळू सुरुवात आहे. हा अपेक्षा आहे फक्त महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी. बर मग आता तुम्ही कसं काय आता ह्याच्या बाबत जर कुणी आता ह्या आपल्या प्रेक्षकांच्या मार्फत जर ह्या प्रेक्षकांना जर तुम्हाला आला फोन बाबा आमच्या बैला संघ खोंडा संघ जर तुमचा खोंड देऊ शकता पहिल्याला तर तुम्ही देऊ शकाल का? हो देणार की, बैल चांगला असल्यावर त्याच्याबरोबर देणार की. बर 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 मग आता ह्या बैलाच्या बाबत खोंडाच्या बाबत तुम्ही सांगू शकता तुमच्या घरच्या गायचा खोंड आहे हा. हा. मग आता ह्या घरच्या गायचा खोंड मग त्याचं ती वडील कुठल्या ह्याच्यातला आहे? काळीच म्हणून एक आहे ना त्याचं वडील मराठ्यातला आबी धुमाळ, त्यांच्याकडे बैल होता हा. वळू हा. थैमान म्हणून. थैमान हा थैमान थैमान त्या बैलाची पोटची पैदास आहे. अच्छा अच्छा बघा तुम्हाला एक सांगू शकतो की हे जे मर्डे गावात मगाशी मी सांगितलं की या मर्डे गावामध्ये पारंपरिक बगाड हे महाराष्ट्रामध्ये आणि या भारतात देशात बगाड गाजलेले जसं बावधनचं बगाड हे नावा रूपाला आलेले आहे तसं मर्डे गावातील शर्यती आणि बगाड हे पारंपरिक आणि जुन्या काळातून शर्यती या गावाला आहेत आणि चालू आहेत. फक्त या कोरोनाच्या काळात 3 वर्षापूर्वी नव्हत्या शर्यती पण आता या अशा वासरांच्या नावारूपानं हे मर्डेगाव अजून गाजत असणारे आणि गाजत जाईल असं मी ह्यांना शुभेच्छा देतो. आणि जास्त आपण काही मुलाखत घेणार नाही आणि इथून पुढे ह्या सोन्या बैलाची ह्या सोन्या वासराची बैल तर नाहीत हा वासरूच आहे आदत आहे ह्याचं नाव रूपाला यावं अशी मी यांना शुभेच्छा देतो आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. असं थोडं जास्तीत जास्त गुलाल ह्या सोन्या बैलाने घ्यावं सोन्या वासराने घ्यावेत असंच मालकाचं ह्या मर्डे गावातील आणि ह्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं नाव रूपाला यावं आणि ह्या बैलाचे मालक पैलवान विशाल शिंगटे असतील, प्रदीप चव्हाण असतील आणि बाबूशेठ चव्हाण, वीर अमित शिवणकर, अमित शिवणकर, रणजित शिवणकर, संदीप शेठ तोडकर आणि संदीप शेठ तोडकर यांचं नाव रूपाला आणणारच आहे. आणि आता ह्या एका महिन्यामध्ये 6 गुलाल घेतलं म्हणजे 6 गुलाल म्हणजे असं जसं शर्यतीचा माहोल असेल त्या पद्धतीनंच हे यांचं नियोजन. बरं तुमचं नियोजन कसं काय? नियोजन आमच्या ग्रुपमध्ये असतं. ग्रुपमध्ये बाबूशेठ नियोजन करतात सगळे. चांगली चांगली बैल, खेडकरांचं विमान, पांडकरांचं सोन्या, असे चांगल्या चांगल्या बैलांबरोबर गुलाल झालेत. बरं म्हणजे नियोजन एकच व्यक्ती नियोजन करणार? तिघ 4 जण करतात. मग सुट्टी मेकर किती असतात तुमचे? सुट्टी मेकर आपले 2-3 आहेत. आपला अक्षय धुमाळ आनेवाडीचा. हा. महत्वाचं म्हणजे गाडीचा ड्रायव्हर आमचा घरचा आहे, अतुल ड्रायव्हर आनेवाडीचा. हा नाव गाजलेलं आहे अतुल ड्रायव्हर यांचं. राहुल ड्रायव्हर मर्डे, अनिकेत ड्रायव्हर मर्डे, हा बुईंज. ही आपली जवळची ग्रुप मधली पोरं आहेत. म्हणजे त्यांच्याकडे नियोजन असतं. आणि तुमचा एक ग्रुप पण आहे ना, टायगर ग्रुप, थैमान ग्रुप. थैमान ग्रुप जुना बैल होता थैमान. त्याच्या अगोदर थैमान होता, सोन्या पण होता. त्या घरच्या गायचा पहिला सोन्या होता, पहिला पळत होता. हा पहिल्या घरचा. मग आता ह्याची गाय तिकडे बांधलेली का? ती दुसरीकडे. बर चांगलं भेटून वाटलं तुम्हाला, धन्यवाद. आणि तुम्हाला एक निवेदन आहे की जर तुम्हाला पैलवान विशाल शिंगटे यांच्या संग संपर्क साधा असला तर तुमचा फोन नंबर द्या. माझा नंबर आहे पायऱ्यासाठी 7558 36 0280. या फोनवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आपल्या खाली डिस्क्रिप्शनला पण नंबर आपण दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा. आणि आता या जो आपण मुलाखत घेतोय त्याच्यावरती सुद्धा नंबर आपला चालू आहे आणि त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. मुलाखत दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. तर आता आपण ह्या 1 ते 1.5 महिन्यात बक्षीस घेतली तर ती आम्हाला तुम्ही दाखवू शकता का? हो दाखवतो. बघू बरं, चला या. हे बघा मित्रांनो, हे कुठले? देगाव मौजे देगाव वाई. हे 24/3/2025 या ठिकाणी दुसरा नंबर केलेला आहे. हे सिद्ध गणेश कृषी सेवा केंद्र रुई
या ठिकाणी 1 नंबरची डाल मिळवलेली 1 नंबरचा मानकरी केलेला आहे. ते आता 5 नंबरचे पहिला गुलाल हा तुम्ही पाहू शकता. हा पहिला गुलाल केला 3/11 नाही 3/3/2025 रोजी हा गुलाल केलेला आहे. तर ही आहे दुसरा नंबर जानूबाई केसरी 2025 खबालवाडी 1/4/2025. तारखा ह्या जवळच आहेत. वासरू 20 महिन्याचं आहे आणि वासराचं आदत वासरू आहे. घरच्या गायचा खोंड आहे. महाराष्ट्र केसरी वाटर स्टेशन हे जर आपण हा 2 नंबरचा मानकरी झालेला आहे आणि याची तारीख आहे आणि 2/3/2025 शारदाताई जीवन जाधव या ठिकाणी ह्याने 5वा क्रमांक मिळवलेला आहे. आतीत तर ह्या 1 ते 1.5 महिन्यात या वासरानं मी पहिलं सांगलेलं होतं की गावची परंपरा मरडे तालुका जिल्हा सातारा ह्या गावातील नामावंत सोन्याचं ही नाव सोन्यासारखंच आहे आणि सोन्यासारखं रूपाला येणार अशी आपल्या चॅनलद्वारे आणि तुमच्या आशीर्वादाने आणि या मर्रे गावातील देवस्थान भैरवनाथ देवस्थानच्या नावारूपाने ह्या सोन्या वासराचं नाव या महाराष्ट्रात ज्या जगात मोठं नाव लौकिक करणारच आहे. आणि या मर्डे गावातील परंपरा ह्या रूपानं अजून परत एकदा नावारूपाला येणार आहे. आणि पहिलंच मर्डे गाव हे प्रसिद्ध असल्यामुळं तुम्हाला मी मगाशी सांगितले की बगाड आणि शर्यती ह्याच्या मार्फत या मर्डे गावातील नाव रूपाला येणारच आहे. आणि हे 20 महिन्याचा वासरू आहे. अजून 1 नंबरचं म्हणजे आता याच्या अगोदर ते शिकवत होते घरीच आणि घरच्या गायचा खोंड आहे. आता याला जास्त म्हणजे असं केलेलं आहे की जास्त आम्ही पळवत पण नाही. मनुष्याने मगाशी मुलाखतीमध्ये सांगितलेले की ज्यावेळेस पैरे येतील त्यावेळेस तुम्हाला कधीसुद्धा अवेलेबल असणारे मनुष्य सांगितले. तर फोन नंबर पहिलवान विशाल शिंगटे याचा मी दिलेलाच आहे नंबर. तर त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि कसं आहे की नावारूपाला वासरू येणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा बैल द्या. तुमचा बैल आता ह्यांनी सांगितलं की नावारूपाला बैल आलेला असेल त्याला आम्ही वासरू देऊ शकतो. असं काय तुमचं असेल बोलणं बाबा जवळचा बैल आहे तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. आणि असंच या सोन्या वासराचं बैल म्हणू शकत नाही मी. वासराचं नाव अजून नावारूपाला यावं आणि या मर्डे गावातील जे पारंपरिक आहे खेळ तो सुद्धा नावारूपाला यावा. तर नमस्कार. आपण आज प्रेम प्रदीप चव्हाण छोटे मालक बैलाचे यांना घेऊन आलेलो आहे. तर मी मगाशी सांगितलं की मर्डे गावातील पारंपरिक खेळ शर्यत नाद कसा असतो तर ह्या आपल्या छोट्या बालमित्राकडून ऐकून घ्यायचं. तू कितवीला आहे बाळा? पहिलीला. तुला ही काय नाव बैलाचं नाव काय? तुला आवडतं का शर्यती बघायला? जातो का कधी फिरवायला त्याला? नाही बघायचं. कुठल्या शाळेत आहे? होय. मग तुला आवडतं का? आता काल 1 नंबर केला कसं काय वाटलं? गुलाल छान वाटलं ना? तर बघा मित्रांनो ह्याला म्हणतात पारंपरिक खेळ. आणि मुलाखत घेतोय काही बोलणं नाही चालणं नाही फक्त उत्तर कशी देतात हे लहान मुलं. आणि मगाशी सांगितलं की पारंपरिक शर्यतीचा नाद हा लहान मुलांना सुद्धा आहे. हा आता 5 वर्षाचा मुलगा आहे. तर बैलाचा रात्री गुलाल आला. हा म्हणजे 10 वाजता बैल आली रात्री तर हा झोपलेला होता त्याला माहीत नव्हतं. नाहीतर ही कधी कधी 7 वाजता 8 वाजता बैलाचा नाद असतो इथं. तर त्या पद्धतीनं ह्या लहान मुलाचं कौतुक केलं पाहिजे. बैलाचं नाव सांगितलं. शाळा असते शाळेत असल्यामुळं मी जाऊ शकत नाही. पण बघतो ना तू कशा मोबाईलवर लाईव्हवर बघतो ना कसं काय. मग पळाला का काल? कितीवा नंबर केला काल? पहिला. आणि देगावला? दुसरा. मग कसं काय वाटतं आता? आनंद वाटतोय का गुलाल घेतल्यामुळं?
आणि पप्पा कुठे गेलेत? पप्पा होय हा गावात. गावात होय. बर 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 चालतंय. तर धन्यवाद. नाद आहे शर्यतीचा एक नंबर. नमस्कार.